बातमी फलटणची आहे। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी आता मुख्य आरोपींची आज कोठडी संपणार आहे। आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरची पोलीस कोठडी संपते। या दोघांना देखील आता न्यायालयात हजर केलं जाईल। बदने यांच्या वाढीव पोलीस कोठडीची तपास अधिकारी मागणी करतील, तर प्रशांत बनकर याला पोलीस कोठडी मिळणार की त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार या सगळ्या संदर्भात स्पष्टता होणार आहे। याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी इम्तियाज मुसावर यांच्याकडे। इम्तियाज, काय अपडेट आहे? नक्कीच लागवीजी, आता संपूर्ण ह्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या नवीन खुलासे समोर येत आहेत। एकंदरीतच कालच फलटण पोलिसांच्या समोर ज्या हॉटेलमध्ये महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केली होती, त्या आत्महत्याच्या पूर्वीच्या सीसीटीव्हीचं फुटेज त्या हॉटेल मालकानं पोलिसांच्या त्या ठिकाणी ताब्यात दिलेलं आहे। एकंदरीतच या हॉटेलमध्ये ज्या सीसीटीव्ही मध्ये प्रत्यक्ष त्या महिला डॉक्टर ह्या प्रवेश करतायत आणि या प्रवेश केल्यानंतर त्या आपल्या रूमच्या जवळ जात आहेत आणि रूमची चावी उघडून आत गेल्यानंतर लॉक केलं असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते। प्रत्यक्ष महिला डॉक्टरांनी त्या काउंटरवर आल्यानंतर आपली नाव नोंदणी केलेली आहे। नाव नोंदणी केल्यानंतर चावी हातात घेऊन त्या प्रत्यक्ष रूम मध्ये गेलेला आहे। त्यावेळी आता या हॉटेल मालकाने देखील अशा पद्धतीनं या ठिकाणी दावा केलेला। हॉटेल मालक भोसले हे या सीसीटीव्हीच्या संदर्भामध्ये खुलासा देताना सांगितलं त्यांनी की ज्या पद्धतीने इतरही जे ग्राहक असतात या हॉटेलमध्ये आणि हॉटेलमध्ये ग्राहक आल्यानंतर ज्या पद्धतीनं हॉटेलच्या रूमची नोंदणी करतात तशीच नोंदणी ही महिला डॉक्टर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर यांनी केली होती आणि त्याच पद्धतीने या हॉटेलमध्ये रीतसर त्यांना रूम ताब्यात देण्यात आला होता आणि रूम ताब्यात देण्यात आल्यानंतर त्या हॉटेलच्या रूम मध्ये गेला होता। मात्र प्रत्यक्ष मॅनेजर आणि त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या काही ज्या कर्मचारी आहेत त्यांनी याबाबत पोलिसांना जबाबामध्ये आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्याच्या चेहऱ्यावर थोडासा दबाव दिसत होता, त्या तणावामध्ये देखील त्या ठिकाणी दिसत असल्याचं या तपासामध्ये माहिती समोर आलेली आहे। आणि एकंदरीत हा सीसीटीव्ही बाहेर आल्यानंतर काल सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी जे व्हॉट्सअप चॅट आहे किंवा त्या कुटुंबियांनी जी मागणी केली होती की ह्या व्हॉट्सअप चॅट जे डिलीट करण्यात आलं होतं ते आता फॉरेन्सिक यंत्रणेकडून हे सगळे ज्याची डिलीट झालेले चॅट आहे ते पूर्णतः उपलब्ध करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। अशी एक मोठ्या प्रमाणात अफवा देखील निर्माण झाली होती की ती दैनंदिन डायरी ती महिला डॉक्टर लिहित होती, मात्र ती डायरी देखील पोलिसांच्या ताब्यात आली असल्याची काल अफवा मोठ्या प्रमाणात होती। मात्र प्रत्यक्ष तुषार दोशी यांनी याबाबत स्पष्ट केलेलं आहे की कुठल्या पद्धतीची डायरी अशी आमच्याकडे प्राप्त झालेली नाहीये। त्यामुळे आता याबाबत आता अफवांवर कुठलाही विश्वास ठेवू नये असं देखील आवाहन तुषार दोशी यांनी केलेलं आहे। सगळ्यात महत्वाची या घटनेमधील बातमी अशी आहे की PSI जो बदने आहे, गोपाल बदने आहे, याचा मोबाईल घटना घडल्यापासून गायब होता आणि त्याचा मोबाईल त्याच्याच कुटुंबियांनी पोलिसांच्या ताब्यात दिला असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे। आणि यामध्ये या मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे ज्या दिवशी आत्महत्या महिला डॉक्टरची घडली होती त्याच वेळी आपण आत्महत्या करण्यापूर्वी म्हणजे त्या महिला डॉक्टरची आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं त्या गळ्याला जो ओढणीचा फास लावला होता त्याचा एक सेल्फी गोपाल बदनेच्या मोबाईलवर टाकला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चर्चा देखील आहे। आणि या पार्श्वभूमीवर म्हणजे प्रशांत बनकर यांच्या कुटुंबियांनी देखील मोठा दावा केलेला आहे की अगदी त्यामुळे अर्थातच हे सगळे दावे समोर येण्याच्या दृष्टिकोनातून कोठडी वाढवून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। इम्तियाज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।